असणाऱ्या कल्याणमध्ये सुद्धा कल्याण पश्चिमेतील गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या 40 शिक्षकांनी सुद्धा तनिष्काच्या 2 गटांची स्थापना केलेली आहे। यावेळी सर्व शिक्षकांनी तनिष्का व्यासपीठामध्ये आवर्जून सहभाग नोंदवलाय। संपूर्ण राज्य तनिष्कामय होतोय आणि समाज मनात बदल होताना दिसतोय। तनिष्का व्यासपीठाचं महत्त्व ओळखून कल्याणच्या गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या 40 शिक्षकांनी तनिष्काच्या 2 गटांची स्थापना केली आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक, वैयक्तिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी हे दोन्ही गट विविध उपक्रम राबवणार आहेत। शैक्षणिक सामाजिक प्रश्नांसोबतच महिलांचे वैयक्तिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, त्याचबरोबर आर्थिक सबलीकरणासाठी वेगवेगळे प्रशिक्षण आपल्याला या माध्यमातून देता येतील। ये जो इन्फॉर्मेशन हम पेरेंट्स को पहले पहुंचाएंगे और फिर उनसे सहायता लेकर हम इस चीज़ को आगे सॉल्व करेंगे। जो सोसाइटी में जहाँ पर वुमेन्स लोग तकलीफें झेल रही हैं या उनको किसी को आगे बढ़ना है, या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सुटतील असा विश्वास तनिष्का शिक्षक गटाला वाटतोय। सकाळी तनिष्काच्या माध्यमातून महिलांना जे व्यासपीठ उपलब्ध करून देत होते, खरोखर एक खूप चांगला उपक्रम आहे। याच्यातून निश्चितच महिलांचे सगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवले जाणार आहे याची पूर्ण खात्री आहे। आणि या करताना किंवा हे प्रश्न सोडवताना संस्था लेवलला जे काही आर्थिक मदत किंवा जी काही भौतिक स्वरूपातली मदत लागणार आहे ती सगळी संस्था उपलब्ध करून देणार। म्हणजे समाजामध्ये चाललेले जे विविध अत्याचार म्हणा, हे प्रकरण थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्बोधन प्रबोधन काही करू शकलो तर नक्कीच आम्ही तनिष्काच्या व्यासपीठामार्फत आम्ही असे उपक्रम राबवू। समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असतेच, पण तनिष्का व्यासपीठात सहभागी झाल्यामुळे या तनिष्का शिक्षणाच्या कक्षाही रुंदावतील यात काहीही शंका नाही। कल्पेश गोरडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कल्याण।